विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये रोज नवीन समीकरण जुळत आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिलदादा सावंत यांनी बंडाचं निशाण उभारून शरदचंद्र पवार यांच्याकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी आपला जनसंपर्क दौरा देखील सुरू केला असून वेगवेगळ्या माध्यमातून ते जनतेशी संपर्क साधत आहेत। त्यांनी आपलं परिचयपत्र आपण केलेल्या कामाचं माहिती पुस्तक तयार केलं असून यामध्ये त्यांनी कुठेही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा फोटो वापरला नाही। तर दुसरीकडे मनसेकडून उमेदवारी जाहीर झालेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पोस्टरवर, यांच्या बॅनरवर, यांच्या परिचयपत्रावर आणि यांच्या माहिती पुस्तकावर ठिकठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा फोटो दिसून येत आहे। राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि तानाजी सावंत यांचा फोटो मनसेच्या पोस्टरवर दिसून येत असल्याने नक्की पंढरपूरमध्ये काय घडामोडी सुरू आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुतण्याने चुलत्याविरुद्ध बंड पुकारलेला असतानाच मनसेच्या पोस्टरवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत दिसत होते। यामध्येच भर की काय म्हणून माड्यातून इच्छुक असणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे आता हे एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत। त्याचबरोबर एकमेकाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर, बॅनरवर एकमेकांचे फोटो टाकत असल्याने आता ही दोस्ती म्हणायची की राजकारण म्हणायचं याचं उत्तर मात्र विधानसभा निवडणुकीमध्येच मिळणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि याच अनुषंगानं बीड जिल्ह्यातील बाजारपेठा ज्या आहेत त्या चांगल्या सजलेल्या पाहायला मिळत आहे। यावर्षी शंकर रूपातील आणि अयोध्येतील राम मंदिरामधली जी काही प्रतिकृती असेल आणि त्याचे जे काही मूर्त्या आहेत त्या लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे आणि बीडच्या बाजारपेठेमध्ये या मूर्त्या ज्या आहेत त्या लक्ष हे भाविकांचं वेधून घेताना पाहायला मिळत आहे। याच अनुषंगाने जर पाहिलं तर 1 फुटापासून 11 फुटांपर्यंत यावर्षी मूर्त्या ज्या आहेत त्या उपलब्ध आहे। बाजारामध्ये जवळपास 200 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत ज्या मूर्त्याची जी किमती आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जवळपास 5% जी आहे ती मूर्त्यांच्या किमतीमध्ये वाढ देखील झालेली आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर इतर जे काही वस्तू असतील ते सामग्री घेण्यासाठी देखील आज दिवसभरामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। भाविकांची उत्सुकता जी आहे ती गणरायाला आगमनासाठी शिगेला पोहोचलेली देखील पाहायला मिळत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात जो आहे तो शेतकरी राजा असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, भाविक असतील त्यांच्या माध्यमातून जो साजरा केला जाणार आहे। कारण की बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये दुष्काळाची परिस्थिती होती, परंतु मागील काही दिवसांमध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसाने समाधानकारक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। गणेशोत्सवाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसही सज्ज झालेले आहेत। पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात जवळपास 7,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे। यामध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपल्याला विविध ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळणार आहेत। दुसरीकडे या संपूर्ण काळामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील जवळपास 1742 जे गुन्हेगार आहेत यांच्यावरती देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। यंदा गणेशोत्सवामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 3,800हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळं आहेत, तर 6,64,000हून अधिक घरांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन यावेळेस होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांनी संपूर्णपणे बंदोबस्त आहे तो शहरभरामध्ये तैनात करण्याचं ठरवलेलं आहे। दुसरीकडे शेवटचे 5 दिवस असणार आहेत, त्यावेळेस रात्री 6 ते 12 वाजेपर्यंत साऊंड सिस्टीम आहे ती मंडळांना चालू ठेवण्यास परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळामध्ये खडक, विश्रामबाग आणि फरसखाना हे पोलीस स्टेशन आहेत या अंतर्गत जी संपूर्ण व्यवस्था असणार आहे। या ठिकाणी मद्याची दुकानं देखील पूर्णपणे 10 दिवस ही बंद ठेवण्यात येणार आहेत। तर इतर जे ठिकाणं आहेत यामध्ये 7 सप्टेंबर, 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर या 3 दिवशी मद्याची जी दुकानं आहेत ती सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आता 4 प्रमुख नेत्यांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे। त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील या 4 नेत्यांकडे नेतृत्वाची जबाबदारी असेल। याशिवाय 20 प्रमुख स्टार प्रचारक असतील, ते विधानसभेच्या एकंदरीत रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील। त्यामुळे भाजपने विधानसभेसाठी आता पूर्णपणे रणशिंग फुंकल्याचं म्हणता येईल। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। गणपती बाप्पांच्या आगमनासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे। कोल्हापूरकरांनी अक्षरशः गणपती बाप्पाची आरास घेण्यासाठी तुडुंब अशी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय।
त्यातच उद्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होते। या निमित्तानं कोल्हापूरच्या राजारामपुरीतली मिरवणूक ही बघण्यासारखी असते। या मिरवणुकीदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक आणि राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक यांनी आज संपूर्ण मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे। या मिरवणूक मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, शिवाय मंडळ व्यवस्थित या ठिकाणावरून पास व्हावी, लोकांनाही व्यवस्थित ही मिरवणूक बघता यावी, याचं संपूर्ण नियोजन आहे ते कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलं आहे। तसंच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना उद्या होते आणि या निमित्तानं सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांनी राजारामपुरी, पापाची तिकटी आणि महाद्वार रोड या परिसरात देखील गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शहरात काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली आहे। सत्यजित जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। वळीत झालेल्या उरण मतदारसंघातून सुद्धा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकलेला आहे। महिला सरचिटणीस असलेल्या भावना घाणेकर यांनी सुद्धा पक्षाकडे उरण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तसेच उरण मतदारसंघात ठाकरे गटाचे जे मनोहर भोईर यांनी सुद्धा पक्षाकडे दावा केलेला आहे। तसेच शेतकरी कामगार पक्ष यांनी सुद्धा जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे हे सुद्धा उरण मतदारसंघातून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे। त्यामुळे महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांनी सुद्धा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे उरण मतदारसंघातूून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली पाहिजे असे आग्रही भूमिका ते घेताना दिसून येत आहे। भावना घाणेकर हे शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर 13 तालुक्यामध्ये 4000 हेक्टरवरील पीक जे आहे पाण्याखाली आल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे। मात्र या ठिकाणी प्रशासन कुठेही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खासदार संजय देशमुख या ठिकाणी आले आणि शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा दिलेला आहे। मात्र प्रशासन कुठेही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आतापर्यंत भरून न निघाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना झालेलं नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलेली आहे। राज्यातील अनेक उद्योग हे गुजरातला जात आहेत। विशेष करून ज्या ठिकाणी भाजपाचं राज्य आहे त्या राज्यात आपल्या राज्यातले उद्योग जात आहेत असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केलेली आहे। वडेट्टीवार हे महाराष्ट्रद्रोही आहेत असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। महाराष्ट्र यंदाही प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे असा दावा फडणवीस यांनी केलेला आहे। जवळपास 52% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। राज्यात कुणाचीही सत्ता असो मात्र महाराष्ट्र राज्यात जेव्हा जेव्हा पहिल्या क्रमांकावर येत राहील तेव्हा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी याचं कौतुक केलं पाहिजे असा विशेष उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य यंदाही पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे। मात्र विरोधी पक्षनेते यावर टीका करताना हे फक्त कागदावरच आहे अशा पद्धतीची टीकास्त्र करत आहेत। कॅमेरामन सुनील सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्याला वेगळं आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे। उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि उपोषणकर्त्याची प्रकृती देखील खालावलेली आहे। यामुळं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यासोबतच गोंधळही झाला। त्यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस ठाण्याकडे रवाना केलेला आहे। एकीकडे तरुणीची प्रकृती खालावतीये तर दुसरीकडे आक्रमक होणाऱ्या आंदोलकांनी सुद्धा आपला पावित्र्य जो आहे तो थेट रस्ता रोको करून या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन, हे उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचं होण्याची शक्यता वर्तवली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।